मी सर्व चराचरामध्ये, सर्व भूतांमध्ये, सर्व चरामध्ये समूह म्हणजे समूह समान असा मी भगवान परमात्मा आहे. काय भगवान परमात्मा आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्या तत्वाजवळ, त्या बोधाजवळ कोणताही द्वेष नाही, द्वेष नाही. असा मी प्रिय आहे, असा मी प्रिय अर्जुनाला श्रीकृष्ण सांगताय कुरुक्षेत्र गीता सांगते वेळी. आणि कोणताही मनामध्ये द्वेष नाही, कोणताही मी निर्विकल्प असा प्रिय असणारा हे. आणि ते सगळे माझे भजन तू मा भक्त्या मयी ते सुताप्यहम. आणि ते सर्व जीव जंतू हे माझंच भजन करतात, म्हणजे भगवंताचं माझंच भजन करतात, त्या एका तत्वाचंच भजन करतात. त्याच्यामध्ये कोणताही द्वेष भावना नाही. मी समान आहे, समान श्रेयारी, समान श्रेयारी, समान श्रेयारी, समबुद्धी घेता समान श्रेयारी निशमतमवरी हरी झाला. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुन सांगतात की मी कसा आहे, तर मी कसा आहे तर समान आहे. शमधम शमधम शांतिमय, शमधम म्हणजे शांती, शांतिमय असा समान श्री शरीर ओत ओत भरून पुरले असा मी भगवान परमात्माच आहे. असं हा श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला आणि माऊली आम्हाला सांगत असतात. आणि हे ज्ञान तो मी पुससी कैसा, त्या माध्यमातून ह्या केलेल्या ओव्या खाली श्लोकाच्या माध्यमातून तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेत अपपार ऐसा भागू नाही. आणि तो मी कसा आहे, तो मी कसा आहे तो खालच्या ओव्याच्या माध्यमातून सांगतात. मी भगवान परमात्मा कसा आहे तो मी कैसा पुससी, जरी तू कसा विचारशील मला तर तो मी काय सर्वभूती सदा सरिसा, सर्वभूती सर्व समान सगळे असा मी भरून करून उरलेला आहे, असा मी भगवान परमात्मा आहे. जेत अपपारू ऐसा भागू नाही. अपपारू म्हणजे तो हेच मला सांधा बिंदा असा वर काहीच नाही. मी समान, समान म्हणजे कसा असणार आता ओत पोत भरून उरलेला असा भगवान परमात्मा, असा ते अखंड नाम सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि गोपळाबांच्या माध्यमातून आपल्याला जे मिळालेलं आहे अनुग्रह म्हणजे हे संप्रदाय, हा संप्रदाय खरोखर हे नाम संप्रदायापासून आलेला आहे, अनादी काळापासून आहे. आणि तो आम्ही तो बोध झाल्याशिवाय इथं हा बोध होत नाही. तो बोध झाल्याशिवाय, गुरु केल्याशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही. गुरु म्हणून आधी पहिला गुरु पाहिजे, माणसाने गुरु केला पाहिजे. गुरु म्हणजे गुरु म्हणजे गु म्हणजे गुह्य, गु म्हणजे रुजविणारा आणि ती सत्य गोष्ट आपल्याला अनुभवाला आणून देणारी, त्यांना म्हणतात सद्गुरु. सद्गुरु अशी ही गोष्ट, असा हा हे तत्व आणि असं हे नाम आणि असा भगवान परमात्मा. तर कसा आहे आता भगवान ओवी सांगते तू पुसतो मी पुसशी कैसा, तू मला पुसशी म्हणजे विचारची तर मी कसा आहे तर तो सर्वभूती सदा सरिसा जेत अपपार ऐसा भागू नाही. जिथं कुठल्याच भागामध्ये मला म्हणजे सांगाच नाही कुठं, किंवा मला कुठं हेच नाही, असं माझं भगवंताचं कसं आहे स्वरूप आहे. निराकार निर्गुण नाही जाकार जेथून चराचर हसवे. आणि ज्याच्यापासून सगळं विश्व तयार होतं, जेथून चराचर सगळं जीव जंतू सगळे तयार होतात, असं माझं स्वरूप आहे. आणि असं मला कुठेही त्याला सांधा नाही, काही नाही, असं माझं भगवंताचं स्वरूप निराकार आहे. तू माझं सगुणामध्ये जर बसतील, तू मला मी तुझा सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, सगुण गोविंद एकच जरी एक असलं तरी मी सगुणाकृत आहे का, मग तेवढ्या मूर्तीकृत आहे का, किंवा तेवढ्या याच्याकृत आहे का, सगुण रूपाकृत आहे का, तर नाही. मी व्यापक आहे. हे तत्व कसं आहे आम्हाला जे मिळालेलं आहे हे तत्व व्यापक आहे. व्यापक म्हणजे विश्वभर आहे, विश्वभर आहे. आणि ते विश्वभर म्हणजे त्याचा अनुभव विश्वभर आहे. आणि ते बोलू नका म्हणून ते तत्व कसं आहे विश्वभर आहे. आणि ते ऐशिया माते जाणले, असं ज्याने जाणलं, असे ज्याने मला जाणलं, जे ऐशिया माते जाणूनी अहंकाराचा कुटा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी भजती माते. आणि ज्याने मला असं जाणलं व्यापकत्वानं, कसं चाललंय की मूर्तीपुरतच आम्हाला काही मूर्तीपुरतच मी आहे, मूर्तीपुरता आहे का तू, आपण देवाची पूजा करतो त्या मूर्तीपुरतच आहे का तुम्ही, तर तो मूर्तीपुरता नाही, तो व्यापक आहे. भगवान परमात्मा कसा आहे, जो बोध कसा आहे सद्गुरूकडून जो बोध मिळाला
तो कसा आहे व्यापक आहे. आता व्यापक म्हणजे कसा व्यापक तर आता मी जे बोलतो जो आवाज येतोय तो आवाज आपल्याला दिसतोय का जाणवतोय का नाही ना जाणवतो का दिसतो फक्त आवाज ध्वनी येतोय आणि ध्वनी परत जो कुठे पावतोय ध्वनीमध्ये ध्वनी लोक पावतोय का कुठे दुसरीकडे जातोय का दिसतोय का नाही असं व्यापक तत्व आहे. आता व्यापक त्याच्यापेक्षा व्यापक जर सांगायला झालं त्याच्यापेक्षा जर व्यापक झालं आता हे आपण घराचं स्ट्रक्चर तयार केले आहे सगळं व्यापकत्व सांगतोय भगवंताचं व्यापक स्वरूप काम नामाचं व्यापक स्वरूप कसं ते सांगायचं व्यापकत्व ही गोष्ट समजून घ्यायची पहिली. हे स्ट्रक्चर आपण सगळं उभं केलंय बरोबर सिमेंट वाळू तरी सगळं हे दिसतंय आकाराला आलेलं पण ही जे पोकळी त्याच्यामध्ये आहे ही जे मध्ये पोकळी आहे ती दिसते का आपल्याला तिला हलवता येते का तिला मातीतून जाळता येते का तिला पाण्याला भिजवता येते का नाही काही करता येते का तिला त्या धरता येते का नाहीये काहीच कर हे देवाचं व्यापक स्वरूप आहे. आणि ते या पोकळी पुरतं ह्या घरापुरतच आहे का ही पोकळी ही पोकळी हे जर काढलं तर ही पोकळी घरापुरतं आहे का तर ही पोकळी अखंड आकाश अखंड जसा वारा आकाशभर आहे वारा आकाशभर आहे पण हलवल्यावरच तो दिसतो किंवा जाणवतो हल्ल्यावरच जाणवतो की नाही जाणवत नाही नाही तर जाणवतो का नाही तसं हे तत्व अनुभवानच जाणायचे. आता अनुभव कसा पाहिजे त्याला बाह्य अनुभव उपयोगाचा नाही ते जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला ते कळण्यासाठी आम्हाला कळण्यासाठी तसंच पाहायला गेलं तुम्ही माझ्याविषयी ज्ञानियत अभ्यासवर आणि श्रेष्ठ त्याच्याबद्दल काय मला काय म्हणायचं नाही पण ते तत्व जाण्याचं कसं आता अनुभवाचं कसं तर दैनिक निरोलोटी बोलतोय मी दैनिक निरोलोटी परंतु अनुभव ते मिळाल्यानंतरचा अनुभव दैनिक निरोलोटी कंठी प्रेम जाते हृदयी प्रगती राम असा त्याचा तो अनुभव म्हणजे ते नाम मिळाल्यानंतर सद्गुरूकडून नाम मिळालं प्रबोध मिळाल्यानंतर ती अवस्था की त्या डोळ्यातून गळगळ पाणी येणं त्याचा अनुभव म्हणजे खतखत हसणं किंवा अवस्था होणं अष्टभाव होणं हा जेव्हा भगवंताचा काय अनुभव आहे आणि तो भगवंताचा अनुभव आहे आणि तो अनुभव आला की तो अनुभव आल्यानंतर कसं वाटणार आपल्याला आनंद वाटणार की नाही मग सदोदित हे नाम कसं आनंदी आहे आनंदी आनंद हाच भगवंताचा खरं स्वरूप म्हणजे आनंद. पण कधी ते ओळखल्यानंतर तर तू जे ऐशी या माती जाण्याची असं जर तुम्ही जाणलं भगवंत अर्जुना सांगतात भगवान परमात्मा असं जर तुम्ही मला जाणलं तर काय होईल असं जर आता कसं माऊली आता मी सांगतोय असं जाणलं व्यापकत्वानं जाणलं तर काय होईल नाही आतून जाणलं नाही हे वस्तू झाली तर काय होईल अहंकाराचा कुटा मोडून जाईल म्हणजे अहंकार तुमचा नाश पावत जाईल मद मोह अहंकार हे सगळे नाश पावून जातील अहंकाराचा कुटा मोडून जाईल अहंकार जो असेल तो डोक पावून जाईल तुम्हाला राहणार नाही त्याच्यानं आणि जे जीवे कर्मे करून भजती माते जी जी कर्म कराल ती मला अर्पण करून जे भजाल जी जी कर्मे जी जीवे कर्मे जी तुमच्या जीवानं जे कर्म केली जातील ती कर्म मातेला म्हणजे भगवंताला अर्पण करून करावी मातेला मला अर्पण भगवंताला अर्पण केली म्हणजे ती तुम्हाला त्याचा काय दोष लागेल का नाही ती सात्विक मध्ये होती परंतु ती भगवती मग त्याने काय होईल प्रगती रामरूप मग कसा अनुभव येईल हृदय प्रगती रामरूप हा त्याचा अनुभव झाला हृदय प्रगती रामरूप असं भरल्यानंतर नाहीतर नुसतं बरोबर भरून त्याचा काय उपयोग आहे का काही सुद्धा उपयोग नाही किती हे नाम तुम्ही आम्ही भाग्याच्या तुम्ही माझी पुण्यवान मागील गोष्टी पुण्य मागच्या जन्माला तुम्ही आम्ही कोणतरी पुण्यान होतो म्हणून तुम्हाला आम्हाला सद्गुरू मिळाले हा संप्रदाय मिळाला आमचा संप्रदाय मिळाला आणि हे नाम मिळालं आणि म्हणून तुम्हाला हे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं ते वर्तती दिसते आणि मग ते कसे असतात ज्याने हे जाणलं ज्यांना जे प्रबोध झाला ज्यांना हे नाम प्राप्त झालं ज्यांना हे अहंकार गेला त्यांचा कशामुळे या अनुभवानं अंतर्चिंतनानं त्या भगवंताला जाणल्यानं ते कसे दिसतात तर ते देही वर्तती दिसते वर्तत दिसते देही परिते देही न माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी आता भगवान काय सांगतात ते कसे दिसतात तर ते वर्तन असतात माणसाप्रमाणे
आता कसे आपण तुम्ही आता कसं आपण माणूस पण बरोबर माणूस आहोत का तुम्ही तुकामुळे सांगतो किती आणि या कधी सांगितलं आणि हा ज्या वेळेला अनुभव घेतला ना भगवंताचा अनुभव आला नामाचा तेव्हा हे सांगावं त्यांनी सांगावं त्यावर बोलावं हे नाहीतर ताकाचा भात ताकाची गडी काय बोलून कोण तू खाऊन कोण तू ताकाची गडी म्हणतात ना बोलाची गडी बोलाचा भात आणि कोण जेवण तृप्त झालं होईल का तृप्त होऊच शकत नाही होऊ शकत नाही ते दिसतात माणसाप्रमाणे परंतु ते माणूस नसून तरी तेही ना माझ्या ठाई ते असून देहामध्ये असून ते माझ्या ठाई असतात माझ्या भजनामध्ये असतात आणि मी त्यांच्या हृदयामध्ये असतो आणि मी काही कुठं असतो त्यांच्या हृदयामध्ये बघा किती भगवान परमात्मा किती उपकार आहे मग तो तुमच्या हृदयात आणि तुम्ही त्यांच्या जवळ आणि तो तुमच्या हृदयात तुम्ही त्याच्या जवळ तो तुमच्या हृदयात म्हणजे तो देव नाम देव आणि तुम्ही एक की दोन एक हा देव नाम आणि एक नामदेव एक कसं ह्या युक्तीप्रमाणे ही युक्ती सांगितल्याप्रमाणे देहामध्ये असून देव तुम्ही देवाजवळ आणि देव तुमच्या हृदयामध्ये असता राम सर्व सुखाचा राम भ्रांतासी काम विषय आपल्या बड आहे भ्रांती आहे नामाचा विसर का पडतो भ्रांतीमुळे ही भ्रांती त्याच्यानं समोर नष्ट होईल तर त्या चिंतनानं त्याच्या ते बाबांनी सांगून दिलेल्या रीत आहे बाबांनी सांगून दिलेली रीत त्या रीतीप्रमाणे चिंतन झालं रीतीप्रमाणे जर भजन झालं तर ते तुमचं अहंकार राग लोभ मोह मत्सर हे सगळे निघून जातील नाहीतर जाणार नाही नाहीतर अंतर जाते का जाऊ शकत नाही तर कसं आता देव परत सांगायला झालं मंतुनी नवनीता तैसे गे अनंत आणि वायाव्यक्त कथा साली मार्ग आता दुधामध्ये दोन्ही हे सगळं बारकं पोरगं पण सांगू शकतं देव सगळीकडे आहे पण कोणी सांगू शकतं पण त्याचा अनुभव सांगू शकतं का ते नाही सांगू शकत म्हणू शकतो बेवडा म्हणू शकतो हा देव आहे देव मी बघितलाय हे केले ते घे सगळं पण बरोबर अनुभव सांगू शकतो का नाही सांगू शकत दुधातला दोन्ही डायरेक्ट काढता येईल का नाही करता येणार दुधामध्ये दोन्ही हे सगळे सांगतील अख्खं जग सांगेल दुधात दोन्ही सगळ्या सांगेल पण काढायची क्रिया मंथन केलं पाहिजे ते दूध तापवलं पाहिजे त्याला दही घातलं पाहिजे नंतर त्याचं ताक घुसून ताक केलं पाहिजे नंतर लोणी येईल नंतर शेवटची क्रिया तूप म्हणजे आता तुम्ही तुपाच्या अवस्थेला प्रबोध झाला की तुम्ही तुपाच्या अवस्थेला तुम्ही काही नाही फक्त भगवंताच गुणगान गाणं भगवंताच चिंतन करायचं तर इकडे काय का तुम्हाला साधं गाणं त्याच्या पुढे कुठला बाकी जे जीविकेसाठी तुम्हाला व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये परमार्थामध्ये घ्यायचा नाही तो तुम्हाला पोटाच्या जीविका भरण्यासाठी ते साधन तुमचं वेगळं आहे आणि परमार्थ करण्याचं साधन वेगळं आहे ते साधन आपलं मुख्य म्हणजे बाबांचे शिपाई बाबांचे रामदेव बाबांचे जे उपकार आपल्यावर आहेत ना ते उपकार आहेत ते जरी तसं पाहायला गेलं तर कधीही ते उपकार विचारता येणार नाही अशी इतकं साधन सोपं आता मी काल गेलो होतो सप्तेलाच गेलो होतो परवा शनिवारी पण ह्यातला एकही शब्द कोणाला सांगता येणार नाही 2 प्रवचन झाली एक झालं खरी त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यांच्यात एक झालं गादीवर ह्या बसून पण त्यातला एकही शब्द आला नाही कारण का ते संस्थेत शिकलेल्या मुलांना आत्मज्ञान अजिबात नाही आणि ते नामही नाही आणि ते प्रबोधही नाही आधी नाम नंतर प्रबोध तरच ते भगवंताला जाणू शकतात नंतर भगवंताचे गुणगान गाऊ शकतात पुण्य होईल गुणगान गाऊन काय होईल पुण्य होईल शेवटची पाळी मनुष्य जन्म आणि शेवटचा तो दिस गोड व्हावा ह्या गुणगान गाऊन नुसते शेवटचा दिवस गोड होईल का शेवटच्या क्षणात भगवंत स्मरण तुझ्या मुखामध्ये राहील का नाही ती रीत घालून बघा जो मी तुझा ऐसा मी तुझ्या दृष्टी पुढे तो आपण का म्हटला तू जो मी तुझा पाय पांडुरंगा दृष्टी पुढे ऐसाची तू आहे दृष्टी पुढे ऐसाची तू आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे कायम राहणार तर कसं राहणार सांगा मला देव कसा आहे निर्गुण काय आणखी सगुण आहे ते काय दृष्टी पुढे तुमच्या कायम राहू शकत नाही तेवढ्या पुढे राहू शकतं
जेव्हा ज्या त्या भागामध्ये तुम्ही आहात 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं तोपर्यंत ते राहू शकतं. कायम राहू शकणार राहील का नाही राहील. मग कायम दृष्टी पुढे आहे का तुझी राहील दृष्टी पुढे असं कसं राहणार तू. मग ते रीत सांगितली नामाची. तुमचा जो श्वास आहे हाच भगवंत आहे. तेच तुम्ही आहे तेच स्वरूप भगवंताचा आहे निराकार निर्गुण. त्याच्या पुढे दुसरा तसं ज्ञानाच्या माध्यमातून नाहीच आहे नाही आहे. तुमचा श्वास हेच भगवंत तुझं निर्गुण स्वरूप आणि तोच भगवंत आहे. आणि तेच पण कसं आला शीतळ शांतीचा वारा शुद्ध होय या शरीरा तर चिंतन केलं तर शीतळ शांतीचा वारा येईल. नाहीतर घोंगाटा वारा येईल घेऊनच जाईल झटकूनच जाईल. घोंगाटा वारा येईल झटकून जाईल. म्हणून आला शांतीचा वारा तरच सुख त्या शरीराला होईल तर सुख सगळं आहे. आणि म्हणून मावलेला हे कोविडच्या काळाने मनथोणी नवनीता ही गीत झाली क्रिया झाली. जसं दुधातलं दोन्ही काढली क्रिया जशी मावले कधी गाय गुरं पाळली होती का कधी दूध हे संसार कधी केला होता का नाही केला. पण ते हे ज्ञान कुठून आलं ना आतून आलं. आणि आम्ही बाहेरचे ज्ञान सांगायला गेलो. बाहेरचे ज्ञान सांगून मेळ बसेल का नावा रूपा नाही मेळ अवघा वाचेचा बंद हे ज्ञान आतून आलं ते ज्ञानेश्वर केलं. आणि ज्ञानेश्वर काय दिलं ज्ञान कोणाचं दिलं ईश्वराचं दिलं. आणि तो ईश्वर ज्ञानेश्वर दिला ज्ञान दिलं. ईश्वर नाही देव नाही दिला ईश्वर तर ज्ञान दिलं. ज्ञान म्हणजे देव ज्ञान देव तेच ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये दिलं. आणि तेच ज्ञान तुम्हा मंचेपर्यंत आलं श्रीबाबांच्या माध्यमातून रामदेवरावांच्या माध्यमातून आणि पोपटरावांच्या माध्यमातून. आणि तो अनुग्रह झाल्यावर आज तुम्हाला आम्हाला इथं बसायची संधी मिळाली. तुम्ही आम्ही कुठल्या दशीत असू शकतो काय परिस्थिती होती आमची पाहिजे आम्ही तुम्ही माझी परिस्थिती मीच आठवतो. तुमच्या लोकांची दुसऱ्या तिथे सांगायला पाहिजे माझी परिस्थिती मीच आठवतो. आज मला इथं बसायची संधी कोणाला मिळाली तुमच्या सद्गुरूंमुळे मिळाली तुमच्या संतांमुळे मिळाली. संतांच्या संधी जर नसतो मिळालो त्या मार्गाला गेलो नसतो. राजगुह्य राजविद्या राजगुह्य राजमार्ग राजविद्या राजगुह्य राजमार्गाने जायला पाहिजे. आपण राजमार्गाने आलो असं. आणि पुढं ते तसंच पुढे काय सांगतात त्या पद्धतीनं ही जी कर्म केली ही मला अर्पण करून मला एकटा भगवंताला भजणे हेच भगवंताची कर्तव्य त्या मनुष्य धर्माचे आहे. परंतु आणि पुढच्या ओळीमध्ये सांगतात समग्र असते सविस्तर वटत्व जैसे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिका माझी असे आणि बीज कणू वशी वटी देवी. का बीज केवढं असतं बीज केवढं असतं वटवृक्षाचं बीज केवढं असतं एवढं बारीक असतं बरोबर आहे. एवढं तरी जवळ एवढं थोडक्यात म्हणजे लहान एवढं असतं पावट्यापेक्षा लहान कसकशी एवढं. पण त्याचा वटवृक्ष केवढा झालाय वटवृक्ष केवढा झाला मोठा झाला की नाही. मग तसं ते त्याच नामामध्ये भगवंत आहे. नामामध्ये भगवंताच्या बीजकणिकेसारखं आहे. आणि जर तुम्ही अनुभवाला घेतला त्याचा प्रश्न विस्तार केवढा आहे तर वटवृक्षासारखा विस्तार आहे भगवंताचा. वटवृक्षासारखा वटवृक्षाचा विस्तार कसा आहे तसा. मग पण तो वटवृक्ष कशामध्ये मावलेला आहे छोट्या बी मध्ये मावलेला आहे. छोट्या बी मध्ये मावलेला आहे की नाही. तसा तुम्ही आम्ही सगळे एका नामामध्ये मावलेले आहे. एक नाम एक नाम हेच वटवृक्ष आहे. नाम हेच काय आहे वटवृक्ष आहे. वटवृक्ष. आणि आपल्याला आता एवढा मोठा वटवृक्ष आहे म्हटलं तर आता थोडा आनंद होईल. सांगताना मला आमचंच वाटतं आनंदी आनंद आता वटी तसाच वटवृक्ष त्या एका बीजकणिकेमध्ये मावलेला आहे. तसं अखंड विश्व हे एका नामामध्ये मावलेलं आहे. नामामध्ये अखंड विश्व हे एका नामामध्ये मावले एका तत्वामध्ये मावलेलं आहे. एक तत्व म्हणजे छोटं तत्व आहे छोटं पण वटवृक्षासारखं विश्वभर भरून करून उरलेलं आहे वटवृक्षाप्रमाणे. आणि तेची आम्हा तया परस्परी बाहेरी नामाची अंतरी बाहेर नामाची अंतरी हो तेवी आम्हा तया परस्परी बाहेरी नामाची अंतरी वाचून आंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. आता कसं तेवी आम्हा तया परस्परी बाहेरी
नामाच्या अंतरी जर नामाच्या ओतपोत भरून करून काय उरलेलं आहे बाहेर नामच उरलेलं आहे नामच उरलेलं आहे परंतु आत वटू वदळी वस्तू दिसली वस्तू आत वाचून आंत वटू वस्तू विचारी ती वस्तू जरी झाली तरी ते कोण आहे मीच आहे त्या वस्तूमध्ये सुद्धा मीच आहे तरी पण थोडं चुकत आहे तरी पण मी सांगतो माझा अनुभव याचा ग्रह आहे पटत नाही ना मला अंतर मला पडलं पाहिजे ना ती गोष्ट मनाला कसं पाहिजे अंतर मला पडली पाहिजे ना तरी सुद्धा बाहेर नामाची ती अंतरी बाहेर आत बाहेर तरी नामाचीच अंतरी आत बाहेर भगवंतच बरोबर करून उरलेला आहे वाचून अंत वटू वस्तू विचारी मी चिती तीच वस्तू आत बाहेर सगळी भरून करून उरलेली आहे शिवा माझे सद्गुरू कुबटवास तत्वे आणि तुमचं संत